आजचा आपला टॉपिक आहे बोर्ड PYQ डिफरन्शिएशन डेरिव्हेटिव्ह, पहिला टॉपिक M2 चा. ओके, जर त्या टॉपिकचं मार्क वेटेज पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल किती वेटेज आहे त्याला. डिफरन्शिएशनला 9 मार्क आहे. आता याचे 9 मार्क खरं तर पकडू नका तुम्ही. मग किती पकडायचे? तर 9 दुणे 18 पकडा. कारण तुम्हाला डेरिव्हेटिव्हचे सगळे फॉर्म्युले कुठे यूज करायचे? ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह मध्ये. म्हणजे हे दोन पार्ट वेगळे नाही आहेत. डेरिव्हेटिव्हचे जर तुमचे सगळे फॉर्म्युले लर्न असतील तर तुम्हाला ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह सहजरित्या सॉल्व्ह करता येणार आहे. म्हणजे हे टोटल किती मार्क आहे तुमचे? 18. बरं, याचे 18 पण नाही आहेत. खरं तर पाहायला गेलं तर इंडिफिनाइट इंटिग्रेशन, डिफिनाइट इंटिग्रेशन आणि ॲप्लिकेशन ऑफ डिफिनाइट इंटिग्रेशन ह्या तिघांमध्ये सुद्धा तुम्हाला कशाचा वापर करायचा आहे? डेरिव्हेटिव्हचा. कारण इंटिग्रेशनमध्ये सुद्धा तुम्ही जेव्हा इंटिग्रेट करता तेव्हा ज्याला तुम्ही एक्स मानता त्याचं काय काढता तुम्ही? डेरिव्हेटिव्ह काढता. आणि त्यांनी काय करतं? तिथं डिवाइड करता. जसं डेरिव्हेटिव्हमध्ये आपण काय करतो? मल्टिप्लाय करतो. म्हणजे फक्त याचा वापर, डेरिव्हेटिव्हचा वापर फक्त ह्या एका टॉपिक पुरता मर्यादित नाही, तर इथे सुद्धा आहे. म्हणजे ते 18 झाले आणि इथले साधारण 2 जरी पकडले तरी 6 मार्क होतात. 18 6 24. म्हणजे हा एकटा धडा किती मार्काला आहे? 24 मार्काला आहे. या टार्गेटनी ह्या टॉपिककडे पहा. एकटा टॉपिक नाही येतो. ओके, ठीक आहे. तर पहा 2025 ला पहिल्यांदा काय विचारलं गेले? रिकामी जागा. आता हा जो टॉपिक आहे 9 मार्काला, ह्या 9 मार्काचं विभाजन कसं आहे? ह्या 9 मार्काचं विभाजन आहे. 2 मार्काची एक रिकामी जागा विचारली जाते, 3 मार्काला एक विचारलं जातो आणि 4 मार्काला विचारला जातो. सॉरी, आता 4 मार्काला इथं शक्यतो काय विचारलं जातं तुम्हाला? थेरम विचारलं जातं. इथं एखादं छोटं मोठं डेरिव्हेटिव्हचं गणित विचारलं जातं. ओके, जे 2 मार्काला आहे आणि 3 मार्क रिकामी जागा तुम्हाला या ठिकाणी विचारली गेलेली आहे. ओके, ठीक आहे. तर पहा काय विचारली रिकामी जागा? F1 F'1. F' म्हणजे काय? डेरिव्हेटिव्ह आहे. त्यानंतर G1 G'1 द डेरिव्हेटिव्ह ऑफ, हे तुम्हाला एक डेरिव्हेटिव्ह दिले आणि इथं काय करायची तुम्हाला? व्हॅल्यू फाइंड आउट करायची. ॲट x इज इक्वल टू काय? 1 असताना ह्या डेरिव्हेटिव्हची व्हॅल्यू काय आहे? आलं लक्षात? ठीक आहे. मग आता हे सॉल्व्ह करत असताना तुम्हाला काय करायचं आहे? पहा, पहिल्यांदा याला काय घेतलं आपण? लेट. आपल्याला रिकामी जागा शोधायची, पण जर समजा हाच तुम्हाला कशाला विचारला गेला? 2 मार्काला विचारला गेला रायटिंगमध्ये, तर मग कसं सॉल्व्ह करणार तुम्ही? ओके, लेट y इज इक्वल टू काय करायचं तुम्हाला? इथं फंक्शन लिहायचं आहे. काय फंक्शन आहे तुमचं? f ऑफ x ब्रॅकेटचा काय? स्क्वेअर आहे, प्लस g ऑफ x ब्रॅकेटचा काय? स्क्वेअर आहे. जेव्हा रूट एक्सचं तुम्ही डेरिव्हेटिव्ह घेतात तर रूट एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय? म्हणजे इथं काय लिहिणार आहे तुम्ही? डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. त्यामुळे इथं काय होणार आहे? dy/dx. ओके, इथं खरं तर इथं काय म्हटलं गेलेलं आहे याला? fx. ओके, म्हणजे हे काय लिहित आहे तुम्ही? fx इज इक्वल टू फंक्शन वायच्या जागी जेव्हा तुम्ही याचं काय करणार आहे तुम्ही? डिफरन्शिएट, जेव्हा तुम्ही f' लिहिता, बरोबर, इज इक्वल टू आता अंडर रूट काय होणार आहे? टू रूट एक्स, अंडर रूट टू रूट एक्स मध्ये तो तसाच, म्हणजे काय? fx ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस g ऑफ x सॉरी ब्रॅकेटचा काय? स्क्वेअर. म्हणजे अंडर रूट तुम्ही हे जर पाहिलं काय? अंडर रूट एक्सचं काय? डेरिव्हेटिव्ह. अंडर रूट एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय? 1/2 अंडर रूट एक्स. पण तुमचा एक्स हा एक्स नव्हता, तुमचा एक्स म्हणजे याचं काय करायचंय? डेरिव्हेटिव्ह. आता याचं डेरिव्हेटिव्ह मी तुम्ही इथं काय करणार आहे? मल्टिप्लाय करणार. आता मी 2-3 स्टेप एकत्र लिहितो. जेव्हा तुम्ही याचं डेरिव्हेटिव्ह काढता, बरोबर आहे, कोणाचं? फक्त रूटचं नाही, आतल्या मेंबरचं. मग इथं दोघं जण आहेत, मग पहिल्यांदा कोणाचं डेरिव्हेटिव्ह निघणार आणि नंतर कोणाचं डेरिव्हेटिव्ह निघणार? मग आता याचं डेरिव्हेटिव्ह काढताना इथं परत गडबड आहे. काय? एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह काढताय तुम्ही. एक्स स्क्वेअर, कारण एफ ऑफ एक्स ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे, म्हणजे एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह काय निघतं तुमच्याकडे? 2x. याचं डेरिव्हेटिव्ह काय निघणार? 2x, बरोबर. पण आता इथं एफ एक्स हा परत कोण झाला? एक्स झाला. मग त्याचं परत काय काढलं पाहिजे? डेरिव्हेटिव्ह. म्हणजे ह्या पहिल्याचं डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे? 2f ऑफ x इंटू f'(x). हे फक्त याचं डेरिव्हेटिव्ह झालं. पहिल्यांदा कोणता रूल वापरला? हा वाला, बरोबर आहे. आणि नंतर राहिला कोण आता? fx. fxचं डेरिव्हेटिव्ह काय झालं? f'. तसंच gचं होणार आहे. म्हणजे काय होईल इथं? प्लस 2g ऑफ x परत इंटू g'(x). आताशी विषय मिटला. आता हे याला काय? 1 ला काय? इंटू आहे, म्हणजे हा याचा काय झाला? न्यूमरेटर झाला. हा कोणाला? डिनोमिनेटर. आता सगळीकडे कोणाची व्हॅल्यू भरायची तुम्हाला? 1. सगळीकडे काय भरायचं तुम्हाला? 1. प्रत्येक ठिकाणी 1 1 जर तुम्ही लिहिला,
2-3 स्टेप मी कमी करतोय, लक्षात ठेवा. आता इथं कोण आहे 1. ओके, आता इथं जर तुम्ही पाहिलं इथं 2 आहे, इथं पण 2 आहे. ठीक आहे, 2 इंटू इथं 1 आहे, एफ डॅश 1 ची व्हॅल्यू किती आहे 3. इथं काय आला 3 इंटू एफ डॅश 1 ची व्हॅल्यू किती आहे -1/3. काय डाऊट इथपर्यंत पहा. ओके, प्लस परत 2 जी 1 ची व्हॅल्यू किती आहे, जी 1 ची व्हॅल्यू -4 इंटू जी डॅश 1 ची व्हॅल्यू किती आहे -8/3 अपॉन 2 परत इंटू अंडर रूट आहे. आता इथं एफ ऑफ 1 ची व्हॅल्यू किती 3. 3 चा काय होणार इथं स्क्वेअर, 3 चा स्क्वेअर म्हणजे इथं डायरेक्टली लिहू का नाही प्लस जी ऑफ 1 त्याचा स्क्वेअर -4 चा 16. म्हणजे आता याच्या पुढच्या स्टेपला जर तुम्ही पाहिलं काय होईल पहा, 3 इथं 3 ला 3 कॅन्सल म्हणजे किती आले -2. ओके, ठीक आहे. इथं जर पाहिलं तर मायनस मायनस प्लस होणार आहे, मायनस मायनस काय होणार आहे प्लस प्लस. इथं काय होणार आहे, कोणाला कॅन्सल होते का नाही, म्हणजे काय झालं इथं 8 चौक 32, 64 डिवाइड बाय अपॉन नाही 10. का बरं 10, यांचं 25 बाहेर आले 5 5 2 10 बरोबर आहे. मग आता इथं बेस सेम करूया. बेस सेम कसा करणार आहे, क्रॉस 3 2 किती झाले 6 म्हणजे किती आले -6 प्लस 64 डिवाइड बाय 3 बरोबर आहे इंटू 1/10. 1/10 का हा फिरला ना, याच्या बेसला कोण आहे 1, 1/10 झाला. मग आता इथं काय झालं, इथून 64 मधनं 6 मायनस म्हणजे किती आले 58. 58 ला 3 ने डिवाइड करा आणि 1/10 ने मल्टिप्लाय करा. 3 ने डिवाइड केल्यानंतर काय मिळालं तुम्हाला 3 का 3, 2 उरले जात नाही, कुठंच भाग जात नाही. मग आता काय करणार, मग आता इथं काय राहिलं 2 ने भाग देऊ, 2 पंचे 10 आणि इथं किती आले 2 2 4 29 म्हणजे वरती किती आले 29 आणि खाली 15 5 3 15 म्हणजे 29/15. 29/15 ऑप्शन डी. म्हणजे बेसिक वाला डेरिव्हेटिव्ह तुम्हाला इथं काय करायचं होतं सॉल्व्ह करायचं होतं. आले लक्षात, थोडंसं स्पीडने शिकवतोय समजून घ्या. ठीक आहे. आता इथं फाइंड द n ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. ओके, म्हणजे हा जर प्रश्न पाहिला आधीचा, हा कोणत्या एक्सरसाइज मधून आला फर्स्ट एक्सरसाइज मधून. आता सेकंड क्वेश्चन जर तुम्ही पाहताय हा 3 मार्काला विचारला गेलेला आहे तुम्हाला, फाइंड द nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह ऑफ log x. कुठला प्रश्न विचारला गेलाय लास्ट एक्सरसाइज, हा लास्ट एक्सरसाइज आहे. nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह म्हणजे तुम्हाला डेरिव्हेटिव्ह जेव्हा तुम्हाला सांगितलं जाईल nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह काढा. पहा लक्ष ठेवा, nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह म्हणजे घेतलेल्या डेरिव्हेटिव्हला दिलेल्या डेरिव्हेटिव्हला 3 वेळा त्याचं डेरिव्हेटिव्ह 3 वेळा त्याचं डेरिव्हेटिव्ह काढायचं, डिफरन्शिएट करायचं. खालची ऍडजस्टमेंट नाही जमली तरी चालेल, 3 वेळा डेरिव्हेटिव्ह हे तर जमू शकतं तुम्हाला. nth ऑर्डरला काय करता तुम्ही, पहिल्यांदा काय केलं आपण इथं लेट y इज इक्वल टू काय लिहिलं तुम्ही इथं log x. पहिल्यांदा काय लिहिणार आहे डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x असं लिहायचं नाही. ओके, इथं काय झालं dy बाय dx इज इक्वल टू काय झालं 1/x. परत अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. आता याचं डेरिव्हेटिव्ह काय झालं d2y dx चा स्क्वेअर इज इक्वल टू 1/x -1/x². परत अगेन काय डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x, इथे काय झालं d3y dx चा क्यूब इज इक्वल टू -1 ला बाहेर काढलं इंटू काय आलं -1 ला बाहेर काढलं मग 1/x² राहिला म्हणजे काय झालं त्याचं डेरिव्हेटिव्ह 1/x²चं ओके -2/x³. म्हणजे जर तुम्ही नीट पाहिलं तर काय झालं 2/x³ याचं डेरिव्हेटिव्ह. ओके, मग आता जर तुम्ही इथं पाहताय झालं तुमचा मेन पार्ट कंप्लीट झाला. आता पुढची काय राहिलेली आहे ऍडजस्टमेंट राहिलेली, ती ऍडजस्टमेंट तुम्हाला करून घ्यायची फक्त. ती नाही जमली तरी चालेल, 2 मार्क तर मिळतील 3 पैकी. शेवटच्या ऍडजस्टमेंटला 1 मार्क आहे. म्हणजे कशासाठी करायचं तर आहे शेवटचं पण आपल्याला, पण nth ऑर्डर डेरिव्हेटिव्हला घाबरायचं नाही. सरळ 3 वेळा डेरिव्हेटिव्ह काढायचं, जे काढले त्याच परत, जे काढलं त्याच परत, एवढं तर करू शकतो आपण. लक्षात, ठीक आहे.
मग आता इथं काय होणार आहे, आता जर तुम्ही बारकाईने इथं पाहिलं तर इथं 3 असताना, बरोबर आहे, इथं 3 आहे, बरोबर आहे, इथं जर पाहिलं तर कोण आलाय, 3च आलाय, आणि इथं कोण आहे, 2 आहे, बरोबर, म्हणजे याच्यापेक्षा एक लहान आहे इथं, बरोबर. आता एक ऍडजस्टमेंट पाहिली तर इथं कोण आला, -1 आहे, बरोबर. इथं जर पहा फर्स्ट ऑर्डरला इथं कोण आहे, 1, नंतर कोण आहे, -1, नंतर कोण आहे, -2 म्हणजे +2 आलेला आहे. म्हणजे थोडक्यात काय, इंडेक्स इथं काय 0, इथं इंडेक्स काय 1, इथं -1चा इंडेक्स काय 2. म्हणजे जर तुम्ही इथं पाहिलं तर साईन काय होत जाते, अल्टरनेट चेंज होत जाते. इथं प्लस, इथं मायनस, इथं प्लस आला, साईन अल्टरनेट काय होते, चेंज होते. इथं 1, इथं -1 झालेलं आहे, नंतर इथं कोण आलेलं आहे 2. म्हणजे जर तुम्ही इथं पाहिलं तर पहा, आता मी काय लिहितोय, d⁻n y अपॉन dx रेस्ट टू एन, जी 3 ला आपण n म्हटलं गेलेलं आहे, बरोबर आहे. मग आता इथं जर पाहिलं तर इथं काय होतंय, इथं जर पाहिलं तर -1चा इंडेक्स पहिल्यांदा काय येतोय 0, नंतर काय येतोय 1, नंतर काय येतोय 2. म्हणजे याच्यापेक्षा एकने काय येतोय, तो रिव्हर्स येतोय. मग इथं काय झालं, n-1, कारण n म्हणजे 3 आहे ना, त्याच्यातून एक मायनस करा, बरोबर आहे, इन 2. इथं जर पाहिलं तर पहिला कोणाला 1, नंतर कोणाला 2, नंतर म्हणजे एक एक रिव्हर्स जाणार आहे. म्हणजे इथं काय येणार आहे, n-1 याचं काय आलं, फॅक्टोरियल, कारण रिव्हर्स चालले तुम्ही आता, ओके. आणि डिवाइड x⁻n, ही शेवटची फक्त तुमची ऍडजस्टमेंट आहे, ती याच्यावरून ठरवायची. याला 1 मार्क आहे, याला 2 मार्क आहे, नीट लक्षात असू द्या, ओके. आलो आपण इथं. आता इथं तिसरा प्रश्न विचारला, किती मार्काला, 4. पहिला रिकामी जागा झाली, 3 मार्काचा झाला, आता 4 मार्क. 4 मार्काला काय विचारले गेले, ft, x is equal to ft, y is equal to gt are differential function, so that the y is a function of x, and if dx by dt not equal to 0, then prove that dy by dx, here find the derivative of, म्हणजे हा कोण दिलाय तुम्हाला, थेरम. हा थेरम जो विचारला गेलाय, हा किती मार्काला विचारलेला आहे, 3 मार्काला. आणि हे शेवटचं जे गणित विचारलं गेले तुम्हाला, हे किती मार्काला विचारलं गेले, 1. असे 4 मार्क आहे. हा थेरम तुमच्या बुकमध्ये दिलेला आहे, तुम्ही इथे लिहून नाही दाखवते, जसंच्या तसा तुम्हाला लर्न करायचा आहे आणि जसंच्या तसा प्रिंट करायचा आहे. हा विचारला गेलेला आहे, हे लक्षात ठेवा, म्हणजे याचा अर्थ तो रिपीट होऊ शकतो. डेरिव्हेटिव्हचा थेरम म्हणजे काय करायचं पहा, डेरिव्हेटिव्ह येते तुम्हाला काढता, पहिल्या प्रश्नात तुम्ही काय काढलं, डेरिव्हेटिव्ह, दुसऱ्या प्रश्नात तुम्ही काय काढलं, डेरिव्हेटिव्ह, तिसऱ्या प्रश्नात पण तुम्हाला काय काढायचं, डेरिव्हेटिव्ह. हा थेरम आहे, हा जसाच्या तसा प्रिंट करायचा. म्हणजे राहिला काय, 1 मार्काचा प्रश्न, तो तर माहिती आहे तुम्हाला. याला काय म्हणायचं, जेव्हा तुम्हाला ह्या फंक्शनला याच्या रिस्पेक्टमध्ये फाइंड आउट करायला सांगितलं जाईल, तेव्हा तुम्हाला काय करायचंय, पहिल्याला काय म्हणायचं, यू इज इक्वल टू काय, ओके, याला म्हणा अँड, इथं लेट करताय तुम्ही, ओके. दुसऱ्या फंक्शनला काय म्हणा, v x⁻⁷. याला काय केलं, डिफरन्शिएट रिस्पेक्ट टू x, देअरफॉर u चं काय झालं, du अपॉन dx इज इक्वल टू, ओके. आता a⁻x चं डेरिव्हेटिव्ह काय, a⁻x चं काय डेरिव्हेटिव्ह आहे, a⁻x इंटू लॉग a, ओके. म्हणजे आता a म्हणजे कोण आहे, 7, 7x लॉग 7, ओके. आणि इकडे काय आलं, अँड dv अपॉन dx याचं काय आलं, 7x⁻⁶. आता आपल्याला ह्या दोघांची काय करायला सांगितली त्यांनी, डिव्हिजन, ओके. म्हणजे काय करणार तुम्ही, dy बाय dx पहिल्यांदा लिहिला अपॉन du आहे, सॉरी, dv अपॉन dx, इथं कोण आहे, 7x इंटू लॉग 7, आणि याचं डेरिव्हेटिव्ह काय, 7/6. झालं तुमचं उत्तर. आता इथं काय करायचं, dx ला dx काय झाला, कॅन्सल, म्हणजे इथं कोण राहिला, du अपॉन dv, x ला x कॅन्सल झालं. इथं आले तुम्ही, इथं मी काय लिहितोय पहा, लक्षात येत असेल तर, 7x⁻⁻1 लॉग 7 अपॉन x⁻⁶. झालं उत्तर. मग तुम्ही म्हणाल -1 का, हा 7 मी वरती उचलून घेतला, इथं कोण आहे, x⁻⁷, आणि इथं x⁻⁻ कोण आहे, 1. याला जर मी वरती उचललं तर 1 काय होणार, मायनस गेल्यामुळं तो x ला काय झाला, मायनस झाला. बाकी आहे तसंच लिहिलंय. याला तुम्हाला किती मार्क मिळणार आहेत, 1 मार्क. म्हणजे हे पहा, ह्या फंक्शनला u म्हणा, याला v म्हणा, याचं डेरिव्हेटिव्ह काढा, ह्या फंक्शनला ह्या फंक्शननी काय करा,
डिवाइड करा, झालं होतं. सॉरी, डेरिव्हेटिव्ह. याला 1 मार्क आहे आणि थेरमला 3 मार्क आहे. नाही बा, तुम्हाला आउट ऑफ मार्क पडले डेरिव्हेटिव्ह सारख्या टॉपिकमध्ये, आणि हेच रिपीट होणार आहे परत. ओके, आणि होणार का नाही याचं प्रूफ पाहिजे आहे. आता हे किती सालचे प्रश्न सोडवले आपण? 25. म्हणजे 25 वाल्यांनी 24चा अभ्यास केला असेल. ज्यांनी 25ला पेपर दिला त्यांनी 2024चा पेपर सोडवला असेल. ठीक आहे, बघूया आपण काय. फाइंड द स्लोप ऑफ टँजंट. टँजंटचा स्लोप म्हणजे काय असतं नेहमी? dy/dx. टँजंटचा स्लोप ऑफ टँजंट म्हणजे काय? dy/dx. ठीक आहे, आता इथं काय सांगितलंय? x इज इक्वल टू, इथं काय सांगितलंय? y इज इक्वल टू, आणि आपल्याला व्हॅल्यू कोणाची पाहिजे? dy/dx. म्हणजे आत्ताच आपण गणित सॉल्व्ह केलं ना. हा कोणाच्या रिस्पेक्टमध्ये? 1च्या. हा पण कोणाच्या रिस्पेक्टमध्ये? 1च्या. दोघांना सेपरेट केलं, दोघांचं काय केलं? डिव्हिजन. आता पण इथं काय करायला सांगितलं त्यांनी? एक्स कोणाच्या रिस्पेक्टमध्ये दिलाय? थीटाच्या. वाय कोणाच्या रिस्पेक्टमध्ये? थीटाच्या. मग दोघांचं डिव्हिजन करा, तुम्हाला dy/dx मिळालं, तुम्हाला स्लोप मिळाला. म्हणजे काय दिले त्यांनी? पहिल्यांदा x इज इक्वल टू, रिकामी जागा दिलेली आहे पहा. ओके, x इज इक्वल टू काय मिळालं तुम्हाला? साइन थीटा. मग आता याचं काय केलं आपण? डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स नाही, काऊन? थीटा. मग इथं काय झालं? dx/d इज इक्वल टू, इथं काय झालं? साइन एक्सचं कॉस थीटा. काय डाऊट इथपर्यंत? नाही. बरं, दुसरं कोण दिलाय? y. काय दिलाय? y इज इक्वल टू कॉस 2 थीटा. ओके, मग याला पण काय केलं? डिफरन्शिएट रिस्पेक्ट टू थीटा. मग इथं काय झालं? dy/d इज इक्वल टू काय आलं? मायनस साइन 2 थीटा, आणि 2 थीटाचं डेरिव्हेटिव्ह इंटू 2. कारण थीटा आपला नुसता थीटा नव्हता, 2 थीटा होता. मग त्याचं पण परत डेरिव्हेटिव्ह काढावं लागलं आपल्याला. कॉसचं मायनस साइन झालं, कॉस थीटाचं मायनस साइन झालं, पण ज्याला आपण थीटा म्हणलं होतं तो थीटा नव्हता नुसता. जसं इथं फक्त थीटा होता तसं इथं थीटा नव्हता, इथं 2 थीटा होतं. आपण त्याचं पण डेरिव्हेटिव्ह काढलं. 2 थीटाचं डेरिव्हेटिव्ह फक्त 2 येणार, कारण रिस्पेक्ट कोणाचा करतोय आपण? ओके, झालं. मग आता इथं काय करू शकता तुम्ही? डिव्हिजन. कोणाला डिवाइड करायचंय? dy ला. हा वरती पाहिजे कारण y वरती असतो नेहमी. मग dy/d अपॉन dx/d इज इक्वल टू, वरती कोण आलं? मायनस 2 साइन 2 थीटा अपॉन कॉस थीटा. मग आता इथं जर तुम्ही पाहिलं, थीटाला थीटा कॅन्सल, म्हणजे इथं कोण राहिलं? dy/dx इज इक्वल टू, इथं काय येणार आहे? -2 तसाच इंटू कॉस 2 थीटाचा फॉर्म्युला काय? सॉरी, साइन 2 थीटाचा फॉर्म्युला काय? हा, 2 साइन थीटा इंटू कॉस थीटा. आपण कोण आहे? कॉस थीटा. याची आयडेंटिटी वापरली आपण. कॉसला कॉस कॅन्सल, बेदोन्ही किती आले? -4. बरोबर आहे. कोणाला? साइन थीटा. म्हणजे इथं कोणाला? -4. थीटाच्या जागी काय लिहायचे तुम्हाला? π/6. π/6 म्हणजे किती? साइन π/6 म्हणजे किती? 30. ओके, म्हणजे किती? हाफ. म्हणजे किती आलं? -2. लक्षात आलं? समजलंय? म्हणजे हा प्रश्न कुठून विचारला गेला? पहिल्या एक्झरसाइज. स्लोप ऑफ टँजंट dy/dx. ओके, आलो आपण इथं. परत काय काढायचंय? फाइंड dy/dx. आणि हे काय दिले ती तुम्हाला? y इज इक्वल टू काय दिले? log x चा x. ओके, येईल सॉल्व्ह करता. सांगायची काय गरज? नक्की खाली एक फंक्शन आहे त्याचं इंडेक्स एक्सच दिलेलं आहे, हे नीट लक्षात ठेवा. नक्की सॉल्व्ह करू शकता. जायचं पुढं? ठीक आहे. आलो आपण इथं. आता हा 2024चा प्रश्न आहे. ओके, काय विचारले गेले? y इज इक्वल टू साइन इनवर्स. आलं कसं इनवर्सचा? ओके, ठीक आहे. शो दॅट. हे तुम्हाला फंक्शन दिले आणि तुम्हाला हे काय करायचंय? प्रूव्ह करायचं. आता जे प्रूव्ह करायचंय, हा प्रश्न जर आला तर डोळे जागून सोडवायला घ्यायचं. सगळ्यात सोपा प्रश्न असतो हा. 3 मार्काला विचारला गेलेला आहे. सॉरी, 4 मार्काला असं आता, कारण हा किती मार्काला आलेला आहे? आता हा 3 मार्काला आलेला आहे. आधीचा 2 मार्काला होता, हा 3 मार्काला. म्हणजे हा किती मार्काला आलाय? आता 4 मार्काला आलाय. हा प्रश्न आला का सोडवायला घ्यायचा म्हणजे घ्यायचा, कारण त्यांनी उत्तर सांगितलंय. त्यांनी उत्तर काढून दिले. काय उत्तर काढून दिले? पहा, हे फंक्शन डेरिव्हेटिव्ह करताना तुम्हाला इथं काय करायचंय? d² म्हणजे काय? सेकंड डेरिव्हेटिव्ह काढायचं. त्यांनी सांगितलं ह्या फंक्शनला किती वेळा डेरिव्हेटिव्ह करा? 2दा. ओके, मग आता आपण घेतलं काय? y इज इक्वल टू काय लिहिलं तुम्ही इथं? साइन इनवर्स x.
याला काय केलं तुम्ही, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. इथं काय असं नाही लिहायचं, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स लिहित चला. ओके, इथं काय लिहिलं तुम्ही, dy बाय dx इज इक्वल टू साइन इनवर्सचं डेरिव्हेटिव्ह 1/√1 मायनस एक्स स्क्वेअर. एक मार्क झाला. इनवर्स नुसते डिफ फॉर्म्युले पाठ असेल तरी तुमचा एक मार्क मिळाला बा. आलं लक्षात. आता इथं आता तुम्ही जर पाहिलं तर 1 मायनस एक्स स्क्वेअर रूटच्या बाहेर आहे आणि इथं तो रूटच्या आतमध्ये, बरोबर. दुसरी गोष्ट, तो याला काय मल्टिप्लाय, मग आपण पण याला काय करून घ्या, इकडे टाकून द्या, बरोबर. इकडे जर टाकून दिला किंवा जागेवर काय करू आपण, याला रूटच्या पहिल्यांदा काय काढू, बाहेर काढू म्हणजे काय लिहिणार तुम्ही, स्क्वेअरिंग बोथ साइड. त्यामुळे काय झालं, dy बाय dx ब्रॅकेटचा स्क्वेअर इज इक्वल टू 1/1 मायनस एक्स स्क्वेअर, रूटच्या बाहेर आलं. याला उचलून इकडे टाका, त्यांनी सांगितले म्हणून करतोय आपण हे सगळं. मग याला उचलून इकडे बोलून घेतला, कोण आला इकडं 1 मायनस एक्स स्क्वेअर, शेजारी कोण आहे dy बाय dx ब्रॅकेटचा स्क्वेअर इज इक्वल टू तिकडे कोण राहिला 1. आता त्यांचं म्हणणं आहे अजून याचं काय काढा, डबल डेरिव्हेटिव्ह. आता जे ऍडजस्ट केलंय त्याचं परत काय करायचं, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. त्यामुळे इथं काय झालं, आता हे एक फंक्शन आहे आणि हे एक फंक्शन आहे, दोघांचं काय इथं इंटूचा रूल काय सांगतो, एक्स आणि वाय याचं जर डेरिव्हेटिव्ह काढायचा असेल तुम्हाला तर तुम्ही काय करता, पहिल्यांदा एक्स ला बाहेर घेता, वायचं डेरिव्हेटिव्ह सॉरी ओके वायचं डेरिव्हेटिव्ह प्लस वाय ला बाहेर घेता एक्सचं डेरिव्हेटिव्ह, बरोबर पहिल्यांदा. मग आता इथं पहिल्यांदा कोणाला बाहेर घेणार, 1 मायनस एक्स ब्रॅकेटचा स्क्वेअर सॉरी 1 मायनस एक्स स्क्वेअर याला बाहेर घेतला, डेरिव्हेटिव्ह कोणाचं काढणार, dy बाय dx याचा स्क्वेअर आहे, याचा स्क्वेअर असल्यामुळे काय झालं, ऑलरेडी 2 बाहेर आला आणि ज्याला तुम्ही याचं डेरिव्हेटिव्ह निघणार. ओके, याचं dy बाय dx तसंच इनटू डी स्क्वेअर अपॉन dx चा स्क्वेअर. का बरं असं वापरला आपण, कारण रूल काय सांगतो, एक्स स्क्वेअरचं काय डेरिव्हेटिव्ह, एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह काढतो म्हणजे तुम्ही काय करता, आधी काय करता 2x आणि ज्याला तुम्ही x म्हणलं होतं त्याचं परत डेरिव्हेटिव्ह काढतो. आता आपण हा एक झाला ना आपला, याला जर आपण x म्हणलं होतं, x चा काय होता स्क्वेअर होता, मग 2 पुढे आला x तसंच लिहिला आणि ज्याला तुम्ही x म्हणले होते त्याचं डेरिव्हेटिव्ह परत घ्यावं लागलं. ओके, प्लस आता याला पुढे घेणार कोण, dy बाय dx ब्रॅकेटचा स्क्वेअर याला पुढे घेतला आपण, हा 2 विसरायचा नाही, इनटू याचं डेरिव्हेटिव्ह. आता डेरिव्हेटिव्ह 1 पाशी जाणार तेव्हा काय होणार 0. ओके, म्हणजे इथं काय येणार आहे 0 मायनस एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह किती -2x. ओके, ते विसरायचं नाही, म्हणजे इथं काय आलं -2x, बरोबर आहे. याचं डेरिव्हेटिव्ह हे याला इंटू या, इथं इंटू आहे लक्षात ठेवा, इज इक्वल टू 1चं डेरिव्हेटिव्ह काय झालं 0, म्हणजे पहिले तिकडचं तर काम झालेलंच आहे. मग आता आपल्याला इथं जर पाहिलं तर गरज कोणाची, इथं पहा नाही 2 ला 2 कट नाही होणार, इथं 2 याला इंटू आहे अजून, बरोबर आहे. इथं हा 2 इथं इंटू आहे, नीट गणित आणि इथे ऑब्झर्व करायचं. आता 1 मायनस एक्स स्क्वेअर 1 मायनस एक्स स्क्वेअर पाहिजे, त्याला इंटू कोण पाहिजे, डी स्क्वेअर वाय डी, म्हणजे हा आणि हा पाहिजे इंटू, हे दोघं जण इथं नको आहेत. कोण नको आहेत, 2 dy बाय dx, म्हणजे ही एक स्टेप आहे, इथपर्यंतची एक स्टेप आहे, त्याच्यात कोण नकोय तुम्हाला, 2 dy बाय dx नकोय. आता इथं एक स्टेप आहे, इथं जर पाहिलं तर कोण नकोय तुम्हाला, एक्स मायनस, ओके मायनस प्लस इंटू मायनस, इथं इंटू आहे म्हणल्यावर मायनसच होणार आहे, मायनस आलं. एक्स पाहिजे, 2 नकोय म्हणजे कोण, हा 2 नकोय, आणि dy बाय dx इथं स्क्वेअर आहे, इथं एकच आहे, म्हणजे तुम्हाला त्यातून एक नकोय, म्हणजे परत इथं पण कोण नकोय तुम्हाला, 2 नकोय आणि dy बाय dx नकोय, म्हणजे इथं जर मला तो नकोय, ह्या पण स्टेप मध्ये नकोय, इकडे 0 आहे त्यामुळे इकडे तर विषयच नाही, बरोबर. म्हणजे मी काय करणार, ह्या टोटल स्टेपला 2 इंटू dy बाय dx नी काय करणार, डिवाइड करणार. जर मी याला डिवाइड केलं तर माझं उत्तर मिळालं मला, इथून हा निघून गेला, हे दोघं जण राहिले, त्यानंतर इथून 2 एक्स्ट्राचा निघून गेला, हा मायनस साइन इथं आला, 2 निघून गेला, आणि इथं dy बाय dx स्क्वेअर म्हणजे दोघं आहेत ना, dy बाय dx किती वेळा आहेत, 2दा, त्यातला एक निघून गेला, म्हणजे एकच शिल्लक राहिलं, आणि जिकडून तिकडे डिवाइड केलं तरी काय, 0ला कशाने डिवाइड करा ना, उत्तर काय येणार आहे 0, म्हणजे खालची स्टेप म्हणजे माझं काय असणार आहे, फायनल आन्सर असणार आहे. 4 मार्काला आले हे, किंवा 3 मार्काला असं. काय करायचं होतं पहा, फक्त इनवर्सचं डेरिव्हेटिव्ह, त्याला रूटच्या बाहेर काढा म्हणून स्क्वेअर केला,
स्क्वेअर केल्याच्या नंतर डबल डेरिव्हेटिव्ह परत एकदा अगेन डेरिव्हेटिव्ह काढलं. डेरिव्हेटिव्ह करताना याला फक्त इंटूचा रूल व्यवस्थित अप्लाय करून घेतला. 2 dy/dx ने डिवाइड केलं, संपलं उत्तर. म्हणजे एवढ्या मोठ्या डेरिव्हेटिव्हचा अभ्यास करून तुम्हाला मला वाटतं हे तर सिंपल मध्ये येऊ शकतं. बरोबर आहे. आलो आपण त्याच्या पुढे. बघा आला प्रश्न परत विचारला गेलेला आहे. तोच थेरम म्हणजे 24चा ज्यांनी अभ्यास केला आणि तो थेरम पाठ केला त्यांनी 25ला तोच थेरम परत लिहिलाय. 24ला 24च्या प्रश्नपत्रिकेतला प्रश्न जसाच्या तसा विचारलाय, फक्त शेवटचं त्यांनी हे बदललंय. इफ x इज इक्वल टू आणि y इज इक्वल टू, मग आपण काय लिहितो? x इज इक्वल टू काय? 80चा स्क्वेअर आणि y इज इक्वल टू काय? 280. याला कोणाच्या रिस्पेक्ट मध्ये डिफरन्शिएट करणार? टीच्या, आणि याला पण डिफरन्शिएट कोणाच्या रिस्पेक्ट मध्ये करणार? टीच्या, आणि नंतर दोघांचं काय करणार आपण? डिव्हिजन. बरोबर. मग इथं काय येणार आहे? dx अपॉन dt इज इक्वल टू काय? ए बाहेर तसाच ए कॉन्स्टंट आहे, पण टीचा स्क्वेअर म्हणजे काय झालं? 2t. टू पुढे लिहिला, टी मागे लिहिला, मग याचं डेरिव्हेटिव्ह हे झालं. याचं डेरिव्हेटिव्ह काय होणार आहे? dy/dt. टीचा रिस्पेक्ट केलाय ना, मगाशी थीटाचा केला होता. त्याच्या आधी मला वाटतं पहिल्या गणितात कोण होतं? यू आणि व्ही आपण त्याला लेट केलं होतं. इथं एक्स आणि वाय लेट केलेलं आहे. बरोबर आहे. ठीक आहे. मग आता इथं कोणाचा? टीचा रिस्पेक्ट केला. टी काय झाला? तर 2a बाहेर निघाला. टीचा डेरिव्हेटिव्ह काय? फक्त 1. कारण रिस्पेक्ट तुम्ही टीचा करताय म्हणजे टी व्हेरिएबल झाला. पण टीचा डेरिव्हेटिव्ह 1 येणार. आता जसं एक्स व्हेरिएबल असताना डीएक्स खाली असतो तेव्हा एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय लिहितो आपण? 1. तसं टीचं डेरिव्हेटिव्ह काय येणार इथं? 1. म्हणजे इथं काय झाला? फक्त हा कॉन्स्टंट आहे म्हणजे 2a तसाच आला. इंटू 1 म्हणजे 2a तसाच. मग ह्या डेरिव्हेटिव्हला ह्या डेरिव्हेटिव्हने काय करणार आपण? डिवाइड करणार. म्हणजे 2a इथं काय झालं? dy/dt अपॉन dx अपॉन dt इज इक्वल टू काय? 2a अपॉन 2at. म्हणजे 2a ला 2a कॅन्सल. म्हणजे इथं काय राहिलं? dy/dx इज इक्वल टू 1 अपॉन t. झालं उत्तर. याला तुम्हाला किती मार्क आहेत? 1 मार्क आहे. आणि हा थेरम आहे जो मागच्या पेपरला आलाय, जो तुमच्या बुकमध्ये जो तुम्हाला प्रिंट करायचा आहे, हा किती मार्काला आहे? 3 मार्काला आहे. तुम्हाला लिहायचा आहे तो. हा थेरम कुठे आहे पहा, आणि हा थेरम अख्खा पाठ करून टाका. 24ला आलाय, 25ला परत आलाय. ओके ठीक आहे. जायचं पुढं. आलो आपण इथं 23चे प्रश्न पाहतो. मला वाटतं हा प्रश्न येतोय तुम्हाला. ओके. काय? y इज इक्वल टू आणि एक फंक्शन दिलंय, देन शो दॅटचा प्रश्न सोडायचा नाही, कारण उत्तर त्यांनी सांगितलेलं असतं. वरतून सांगितले dy/dx इज इक्वल टू काय ठेवायचं आहे? 0. ओके ठीक आहे. काय केलं तुम्ही? y इज इक्वल टू अंडर रूट काय इथं? tan x प्लस अंडर रूट परत कोण आहे? tan x प्लस अंडर रूट परत कोण आहे? tan x. असं कुठपर्यंत आहे? इन्फिनिटी पर्यंत. मग आपण इथं काय केला? स्क्वेअर केल्यामुळे काय झालं? y स्क्वेअर. हा एक रूट निघून गेला म्हणजे एक tan बाहेर आला, प्लस परत पुढे ती सिस्टीम चालू राहिल्यामुळे आपण काय म्हटलं त्याला? y. कारण y म्हणजे ती सिस्टीम इन्फिनाइट पर्यंत. एक बाहेर आला म्हणून काय झालं? परत तेच चालू राहिलं इन्फिनिटी पर्यंत, म्हणून आपण त्याला काय म्हटलं? y. मग आता आपण काय करणार याचं? डिफरन्शिएट. ओके. आता इथून पुढे जर मी डिफरन्शिएट करत असेल तर इथं काय होणार? याचं पहिलं 2y इंटू dy/dx याचं डेरिव्हेटिव्ह, tan x चं डेरिव्हेटिव्ह काय? आणि याचं डेरिव्हेटिव्ह. मग आता काय करूया आपण? dy/dx ला एका साईडला घेऊ, म्हणजे तो इकडे मायनसला आला, म्हणजे काय राहिलं? इकडे कोण आहे? ऑलरेडी 2y इंटू dy/dx. तिकडून मायनस आला, dy/dx. तिकडे कोण राहिला? ओके. मग दोघांमधनं कोण कॉमन काढला? मग dy/dx इथं मायनस राहिला, इथं कोण राहिला? dy/dx कॉमन काढला बाहेर, इथं हा उरला शिल्लक राहिला, आणि इथं हा शिल्लक राहिला 1. सॉरी, हा बाहेर गेल्यामुळे इकडे कोण आहे? मग याला डिवाइडला पाठवलं म्हणजे काय झालं? इज इक्वल टू अपॉन झालं. शो दॅट. 3 मार्काला. बघा किती सिंपल प्रश्न विचारले गेलेले. फाइंड dy/dx इज इक्वल टू x ला 0 करा, dy/dx ची व्हॅल्यू तुम्हाला भेटून जाईल. कळलं का?
ओके, आलो पुढं. पाहिजे इथं y इज इक्वल टू कॉस. मला वाटतं आताच प्रश्न सोडवला आपण. हा सेम क्वेश्चन आहे, सेम. काय केलंय, देन शो दॅट. बघा आताच केलं आपण. हे पहिल्यांदा काय काढा, त्याचं डेरिव्हेटिव्ह इथंच केलं ना. पा कितीचा आहे, 23 आहे. म्हणजे 24ला तो प्रश्न आला होता जो आता तुम्ही इथं सॉल्व्ह केला. बघा y इज इक्वल टू जे दिलं त्याला एकदा डेरिव्हेटिव्ह केलं, त्याचा स्क्वेअर केला, इकडे बोलून घेतलं, त्याला बोलून घेतल्याच्या नंतर पुन्हा डेरिव्हेटिव्ह केलं आणि ऍडजस्टमेंट केली, झालं होतं. सेम प्रश्न तुम्हाला इथं विचारला, सेम. फक्त मगाशी साइन होता, आता कोण आहे, कॉस. साइन का टॅन होता, साइन होता. आता कोण आहे, टॅन इन, सॉरी कॉस इनवर्स. कॉस इनवर्सचं डेरिव्हेटिव्ह काय, -1 तेच अंडर रूट 1 - x². काय करणार तुम्ही इथं, स्क्वेअरिंग बोथ साइड. फक्त एक्स्ट्राचा कोण दिला इथं त्यांनी, एम. एम म्हणजे दुसरं तिसरं काय नाही, एम कॉन्स्टंट एक. 10, 20, 30 काहीतरी एक नंबर आहे. त्या पॅटर्नला लक्ष ठेवायचं. तिथं कोणी डिवाइड केलं होतं आपण, 2 dy/dx नी दोन्ही साईडला डिवाइड केलं होतं. इथं पण तसंच करायचं. म्हणजे इथं पहिल्यांदा काय करणार तुम्ही, थोडंसं सांगून ठेवतो. काय होईल इथं सांगा, y इज इक्वल टू कॉस ब्रॅकेटमध्ये m कॉस इनवर्स x. कॉसला इकडे ट्रान्सफर केलं, काय झालं, कॉस इकडे गेल्यामुळं कॉस इनवर्स y इज इक्वल टू m डॉट कॉस इनवर्स x. आता तुम्ही काय घेणार विथ रिस्पेक्ट टू x. म्हणजे आता इथे काय होणार आहे, कॉस 1 - 1 अंडर रूट 1 - x नाही, आता y² इंटू काय लिहिणार इथं, dy/dx. का, कारण तुमचा y कोण होता, म्हणजे तुम्ही रिस्पेक्ट कोणाचा करताय, एकचा करताय ना, मग वायचं डेरिव्हेटिव्ह काढावं लागणार. आणि इकडे कोण भेटणार तुम्हाला, एम ला बाहेर घेतला, -1 x². आता इथून पुढे काय करणार तुम्ही, स्क्वेअरिंग बोथ साइड. हा बाहेर येणार, हा बाहेर येणार, याला इकडे टाका, याला इकडे टाका. आलं का, एमच्या सोबत वाय. बघा हा जो वाय स्क्वेअर करणार ना तुम्ही, बाहेर येणार. मग हा याला एम ला काय येणार, मल्टिप्लाय. म्हणजे इथं काय येणार, स्क्वेअरिंग बोथ साइड जेव्हा तुम्ही कराल तेव्हा इकडे कोण आला, 1 अंडर रूट नाही, आता 1 - y². ओके, इंटू काय, dy/dx ब्रॅकेटचा स्क्वेअर इज इक्वल टू एमचा स्क्वेअर मायनसचा प्लस झाला, आता इथं सॉरी 1 - x². आता काय करायचंय, सिंपल लॉ, 1 - x² कोणाला मल्टिप्लायला पाठवा. ओके, म्हणजे इथं काय झालं, 1 - x² इंटू dy/dx होल स्क्वेअर इज इक्वल टू, तिकडं कोण राहिलं, m². आणि इकडनं कोण गेला तिकडं, 1 - y. ओके, ब्रॅकेट काय आहे, 1 - y². झालं. आता तुम्ही इथं काय करणार, याला परत डिफरन्शिएट करणार. आणि परत जेव्हा डिफरन्शिएट करणार, इथं इंटूचा रूल वापरणार, सेम इंटूचा रूल मगाशी आपण वापरला होता, सेम. ओके, आणि इकडं एम कोणाला मल्टिप्लायला जाणार, m1 ला. म्हणजे इथं काय होणार आहे, एमचा स्क्वेअर मायनस m² y². म्हणजे जेव्हा तुम्ही m² चं डेरिव्हेटिव्ह घेणार ते 0 येणार आहे. तुम्ही इथे डिफरन्शिएट करणार आहे ना, इथं कोणता रूल वापरणार तुम्ही, इंटूचा रूल वापरणार आहे. याला बाहेर घ्या, याचं डेरिव्हेटिव्ह काढा, मग याला बाहेर घ्या, याचं डेरिव्हेटिव्ह काढा. आणि इकडे काय येणार आहे, m² चं डेरिव्हेटिव्ह 0 मायनस m² बाहेर येणार आणि y² चं डेरिव्हेटिव्ह, y² चं डेरिव्हेटिव्ह काय, 2y इंटू dy/dx. झालं का, 2y. बघा y आला ना, गेला स्क्वेअर निघून, आणि m² तसा शिल्लक राहिलेला आहे. ही स्टेप तर गेलेली आहे, येईल का पुढं. ओके, पहा सेम प्रश्न रिपीट झालेला आहे. प्रॅक्टिस करायची, इथून पुढे तुम्हाला सॉल्व्ह करायचंय, कारण हे आपण सोडवलेलं आहे आताच मागच्या गणितामध्ये. ओके, आलो आपण इथं. पुन्हा प्रश्न आहे पहा, पहिल्याच एक्झरसाइजचा प्रश्न आहे. काय विचारली गेलेली आहे, रिकामी जागा. फंक्शन दिलंय, त्याचं काय काढा, इनवर्स करा. ओके, आणि मग काय काढा, त्याचं डेरिव्हेटिव्ह. म्हणजे काय करायचं तुम्हाला, याला इनवर्स करणं म्हणजे थोडक्यात काय करणं, 1 मध्ये कन्वर्ट करणं. आणि मग काय काढायचंय तुम्ही, याला त्याचं डेरिव्हेटिव्ह काढा.
तिथं तुम्हाला व्हॅल्यू कोणची पुट करायची, -3. -3 ठेवले तुम्हाला उत्तर भेटून जाईल. ठीक आहे, आलो पुढे आपण इथं परत सेम क्वेश्चन बघा, शेवटचा एक्सरसाइज परत सेम 22ला 23ला 24ला सलग 3 वर्ष सेम प्रश्न विचारला गेलाय. परत तेच करायचंय. काय y इक्वल फक्त बदलत चाललाय e⁻m tan इनवर्स x आहे का, हा 1x म्हणजे x आहे. आता याचं काय करणार तुम्ही, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. देअरफॉर इकडे काय झालं, dy/dx इज इक्वल टू e⁻x चं डेरिव्हेटिव्ह e⁻xच tan इनवर्स आहे, सॉरी हा, इथं tan इनवर्स x आहे, tan इनवर्स x प्रिंटिंग मिस्टेक घेतात. लक्षात काय काय नाही ना, याला तुम्ही y म्हणणार ना. इथं काय m tan इनवर्स x आहे, ओके, इनटू dy याचं डेरिव्हेटिव्ह हे आलं, e⁻x चं डेरिव्हेटिव्ह e⁻x, पण ज्याला तुम्ही x म्हणलं होतं त्याचं डेरिव्हेटिव्ह परत काढलं पाहिजे. e⁻x चं डेरिव्हेटिव्ह म्हणजे m ला तुम्ही बाहेर घेणार आणि डेरिव्हेटिव्ह कोणाचं लिहिणार, tan इनवर्सचं. tan इनवर्सचं डेरिव्हेटिव्ह 1/1 + x². मग याला काय म्हटले तुम्ही आता, y इंटू कोण झाला, m म्हणजे ym 1/x². याला कुठं टाकून द्या, इकडे पाठवून द्या, बरोबर. म्हणजे इथं काय राहील आता, याला जर मी इकडे टाकलं, पहा काय झालंय, dy/dx इज इक्वल टू, याला काय म्हटलं मी, y, हा टोटल कोण झाला y, कारण याची व्हॅल्यू y, ओके. y इंटू कोण आहे, हा m म्हणजे ym, आणि खाली कोण आहे 1 प्लस का मायनस 1 + x². याला कुठे टाकून द्या, इकडे टाकून द्या. याला जर मी इकडे टाकून दिलं तर काय झालं, 1 + x² इंटू dy/dx इज इक्वल टू my शिल्लक आहे. आता तुम्ही इथं काय करणार, पुन्हा डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. मग आता याला तुम्ही बाहेर घेणार, याचं सेम परत आलं, बरोबर आहे. m ला बाहेर घेणार, कोणाचं डेरिव्हेटिव्ह निघणार, dy/dx. त्याला इकडे बोलून घ्या, म्हणजे तो काय नाही येणार आहे, मायनसला येईन बघा. मग याचं डेरिव्हेटिव्ह काढलं, पहा याचं डेरिव्हेटिव्ह डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू, ओके. याला बाहेर घेणार म्हणजे काय घेणार तुम्ही, 1 + x². डेरिव्हेटिव्ह कोणाचं निघालं, याचं डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय झालं, डायरेक्ट याचं डेरिव्हेटिव्ह ना, म्हणजे d² इथं dx² प्लस आता dy/dx बाजूला घेणार आणि डेरिव्हेटिव्ह कोणाचं काढणार, 1 म्हणजे इथं काय झालं, प्लस इथं इंटू 2x आलं, बरोबर. इज इक्वल टू तिकडे कोण, m ला बाहेर घेतलं, dy/yचं डेरिव्हेटिव्ह dy/dx. m ला इकडे बोलून घ्या, m ला जर इकडे बोलून घेतलं तिकडे कोण राहिला, 0. इथं काय राहिलं, 1 + x² इंटू d²y/dx प्लस इथं काय लिहायचंय तुम्हाला, 2x इंटू dy/dx सरळ लिहून घेतलं, मायनस m इंटू dy/dx इज इक्वल टू तिकडे काय 0. आता पहा ही स्टेप मिळाली, ही स्टेप मिळाली, इथे पहा इथून कोण कॉमन काढला तुम्ही, dy/dx कॉमन ओढला, dy/dx इथं कोण शिल्लक राहिला, 2 मायनस कोण राहिला, m. म्हणजे शेवटची स्टेप म्हणजे माझं फायनल उत्तर आहे. सलग 3 वर्ष सेम प्रश्न विचारला गेलेला आहे. डेरिव्हेटिव्ह काढा, डेरिव्हेटिव्ह काढून जो येईन त्याला इकडे पाठवून द्या, डेरिव्हेटिव्ह काढा, जो येईन त्याला इकडे पाठवून द्या. आलं लक्षात, ठीक आहे. पुन्हा एकदा किती वेळा विचारला गेला पहा थेरम, x = ft y = gt. तिसरी वेळ थेरम विचारला गेला. 22ला आलाय, 23ला आलाय, 24ला आलाय, 25ला नाही आला, 26ला येऊ शकतो. तुमच्या मनावर आहे, पाठ करायचं का नाही करायचं, तुमच्या मनावर पाठ करायचं नाही करायचं. बाकी हे माहिती आहे तुम्हाला, आता हे नका सोडवायला लावा. x = y = याचं डेरिव्हेटिव्ह काढा, याचं डेरिव्हेटिव्ह काढा, ह्या डेरिव्हेटिव्हला ह्या डेरिव्हेटिव्हनी डिवाइड करा, तुम्हाला कोणाची व्हॅल्यू मिळाली. म्हणजे इथपर्यंत तुमचा थेरम आहे आणि इथून तुमचा 1 मार्काचा क्वेश्चन चालू होतो.
हा सिंपल तुम्ही सॉल्व्ह करू शकता. याचं डेरिव्हेटिव्ह त्यांनी सांगितले फाइंड dy बाय dx. याचं सेपरेट काढा, दोघांचे डिव्हिजन करा आणि हे सोडवले आपण. थेरम तुम्हाला लिहून काढायचा आहे. तिसरी वेळ आहे थेरम, तोच थेरम आला. तुमची इच्छा, पाठ करायचं नाही करायचं. आता 20ला विचारलं गेलेलं क्वेश्चन आहे, तुम्हाला वाटतं का सोडून दिला पाहिजे? साइन इनवर्स याचं डेरिव्हेशन काढायचंय. आता साइन एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय? एक्स जो होता त्याचं परत डेरिव्हेटिव्ह काढावं लागेल. एक्स तुमचा एवढा मोठा आहे, त्याचं डेरिव्हेटिव्ह परत काढा, झालं उत्तर. ओके. त्यानंतर लॉग एक्स डिफरेन्शिएट, लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह काढायचे तुम्हाला 1/x, आणि ज्याला तुम्ही एक्स म्हणले होते त्याचं परत डेरिव्हेटिव्ह. बेसिक प्रश्न विचारले गेले. ओके. त्यानंतर त्याच्या पुढे आलो आपण, y = x इंटू लॉग एक्स देन फाइंड. म्हणजे किती वेळा डेरिव्हेटिव्ह काढायला सांगितलं त्यांनी? 2दा. म्हणजे इथं कोणता रूल वापरणार आहे तुम्ही? मल्टिप्लिकेशनचा. म्हणजे पहिल्यांदा फक्त एक लक्षात ठेवा, काय dy = x इंटू काय लॉग एक्स. म्हणजे इथं जेव्हा तुम्ही लिहाल काय डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, काय झालं इथं dy बाय dx = x ला बाहेर घेतलं इंटू लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1/x प्लस आता लॉग एक्सला बाहेर घेतलं, एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1 झालं उत्तर. म्हणजे इथं काय झालं, x ला x कॅन्सल इंटू आहे ना, म्हणजे काय dy बाय dx = काय 1 प्लस लॉग एक्स. आता याचं पुन्हा काय लिहिणार आहे, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. आता इथं काय झालं d² अपॉन dx² = डेरिव्हेटिव्ह 1चं 0. ओके. प्लस 1/x. बस 3 मार्काला. कळलं पाहिजे ना की आपण काय करतोय किंवा काय दिलंय आणि आपल्याला काय काढायचंय. आलो इथं काय दिलंय e⁻x, e⁻y, e⁻x + y. शो दॅटचा प्रश्न सोडायचा नाही. हा प्रश्न आपण सोडवलेला आहे. काय करायचं इथं डायरेक्ट, काय करायचं याचं काय करायचं डायरेक्ट तुम्हाला डेरिव्हेटिव्ह. मग e⁻x डेरिव्हेटिव्ह e⁻x, e⁻y डेरिव्हेटिव्ह e⁻y. पण हा हे नीट लक्षात ठेवायचं, जेव्हा तुम्ही e⁻x प्लस e⁻y = e⁻x + y, जेव्हा तुम्ही इथं डेरिव्हेटिव्ह काढणार आहे डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, तेव्हा इथं e⁻x डेरिव्हेटिव्ह रिस्पेक्ट कोणाचा केलाय तुम्ही? एक्सचा. e⁻x प्लस e⁻y पण हा y आहे ना, एक्स नाही. म्हणून इथं ज्याला तुम्ही एक्स म्हणला होता त्याचं पुन्हा डेरिव्हेटिव्ह काढावं लागतं आपल्याला. = x प्लस x + y इथं सेम पुन्हा इंटू एक्स म्हणजे कोण आला तुमचा x + y, याचा डेरिव्हेटिव्ह काढायचं. मग डेरिव्हेटिव्ह एक्स कशी गेलं 1 प्लस dy बाय dx. म्हणजे आता हा कोणाला मल्टिप्लाय होणार 1 ला, आणि हा कोणाला मल्टिप्लाय होणार dy बाय dx ला. आणि मग dy बाय dx ला कंबाईन करायचं, म्हणजे नंबरवाले तिकडे बोलून घ्यायचे, मिळेल तुम्हाला उत्तर. लक्षात. इथून पुढे येईल काय करायचं कळलं. हा कोणाला मल्टिप्लायला जाणार पहिल्यांदा 1 ला, नंतर कोणाला मल्टिप्लायला जाणार dy बाय dx ला. मग dy बाय dx वाले काय करायचे कॉमन घ्यायचे, त्याच्यातून dy बाय dx खेचला तर तुम्हाला याला e⁻x ला तिकडे पाठवून द्या, किंवा याला तिकडे बोलून घ्या आणि याला इकडे बोलून घ्या, आणि मग बेसला हा पाठवून दिला का कॅन्सल होऊन तुम्हाला ते फायनल उत्तर भेटून जाईल. ओके. निम्मा सॉल्व्ह केलाय, निम्मा तुम्ही सॉल्व्ह करायचा आहे. आली तुम्ही इथं सोडवलंय. मग अशी चाला पा, मग अशी एक क्वेश्चन होता y = log x⁻x. आता काय विचारलंय log x⁻x. म्हणजे असे प्रश्न तुम्हाला वारंवार विचारले जातात. कधी कधी असा पण एक प्रश्न आहे y = x⁻x कुठपर्यंत, सॉरी इन्फिनिटी पर्यंत. पाठ करून ठेवा, हा पाठ करून ठेवा, हा पाठ करून ठेवा. फंक्शन म्हणजे परत व्हेरिएबल दिलेले आहे. हा प्रश्न तुम्हाला पाठ करून ठेवायचा आहे. IMP क्वेश्चन आहे, ते विचारले जातात. 19चा प्रश्न आहे पण मुद्दाम घेतलेला आहे. आपण 20 पर्यंतच पाहतोय ना, आपण PYQ 20 पर्यंतच पाहतोय, पण 19चा हा क्वेश्चन महत्वाचा आहे म्हणून ऍड केलेला आहे. पाठ करायचंय तुम्हाला. त्यानंतर पुन्हा 19ला तोच थेरम आहे, एकच थेरम आहे डेरिव्हेटिव्ह मध्ये, जो सारखा विचारला जातो, 3 मार्काला विचारला जातो. आणि खालचं गणित तर माहिती आहे तुम्हाला, फाइंड
हे किती मार्काचं आहे? 1. याचं डेरिव्हेटिव्ह काढा, याचं डेरिव्हेटिव्ह काढा आणि ह्या डेरिव्हेटिव्हला ह्या डेरिव्हेटिव्हने डिव्हाइड करा. उरलेला थेरम 3 मार्काला. किती वेळा आतापर्यंत आला? 4 वेळा. किती वर्षाचे प्रश्नपत्रिका पाहिले आपण? 6 वर्षाचे. 6 वर्षात 19 पर्यंत पाहिले. 19 पर्यंत 6 वेळा 6 प्रश्नपत्रिकेत 4 वेळा आले पहा. म्हणजे किती वेटेज दिलं पाहिजे यावरून तुमच्या लक्षात येईल. या ठिकाणी आपला डेरिव्हेटिव्ह सारखा टॉपिक कंप्लीट झालेला आहे. उद्याच्या सेशनमध्ये आपण ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह घेणार आहे. झालेली गणित न पाहता ट्राय करा आणि काही एक थेरम येतो तुम्हाला लर्न करायचा आहे. आणि आता सांगितलेली ही एक्झाम्पल्स कोणती वाली? y रेस टू x आणि हा पण y इज इक्वल टू x रेस टू इन्फिनिटी पर्यंत. हे नीट समजून घ्या. सिंपल गणित आहे ती. ओके, ठीक आहे, आले लक्षात? ओके.